गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही नेहमीप्रमाणे निघालो होतो शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी। नमस्कार, मी आपला लाडका राम। गुरुपौर्णिमेला आपल्या गावातील दरवर्षी 30 ते 40 मुले साईबाबाच्या दर्शनाला जातात। त्यात माझ्यासोबत होते माझे कॉलेज मित्र प्रफुल्ल चव्हाण आणि आपल्या गावातील मित्रमंडळी। रात्रीचे 8-9 वाजता आम्ही घरून निघालो होतो। मग थोडी पुढे जाऊन आम्ही सर्वांनी चहाचा स्वाद घेतला आणि रात्री 1-2च्या दरम्यान आम्ही पोहोचलो साईबाबांच्या शिर्डी नगरीत। बोलो साई बाबा की जय। गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांचा दरबार लाइटिंग आणि फुलांनी असं सजवलं होतं की जसं काही स्वर्ग सजवलेलं असेल। तिथे गेल्यावर गाडी पार्किंग, थोडा आराम करण्यासाठी आणि सोबतचे सामान ठेवण्यासाठी आम्ही रूम करून घेतलं आणि त्या रूम मध्ये सोबतचं बॅग आणि मोबाईल ठेवून साईबाबांच्या सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान दर्शन केलं आणि पुन्हा तयारी करून शिर्डीतील बाकीच्या ठिकाणी फिरायला निघालो। सर्वात पहिले झोपेतून सुटका मिळावी आणि दर्शनाच्या बारीत झालेला थकवा कमी व्हावं म्हणून कॉफी व चहा पिऊन घेतलं। कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही घेतलं द्वारकामाईचं दर्शन। आज तर शिर्डी नगरीत एवढी भयानक गर्दी होती की विचारू नका। कुठेही दर्शनासाठी गेलो की त्या ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागलेल्या असायच्या। त्यानंतर आम्ही तिथल्या दुकानातील वस्तू नुसता बघतच राहिलो, घ्यायची काही बोंबाबोंब नव्हती। इथे आल्यावर आपल्याला वाटतं की प्रत्येक वस्तू घेऊन घ्यावं, पण काही घेतली जात नाही। म्हणून आम्ही निघालो साईबाबांच्या त्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी ज्या ठिकाणी माठातून पाणी पडतो। साईबाबांचे मेन मंदिरात तर मोबाईल अलाउड नसतो। मग दर्शन घेऊन आल्यावर या ठिकाणी फोटो काढण्यासाठी साई भक्तांची गर्दी होते। जेवढेही फोटो काढले असेल त्यामध्ये कोणी ना कोणी येऊनच जायचे। माझ्या मागे बघत असाल तुम्ही सिंधी गावाचे बकासूर, माझे मित्र प्रफुल्ल चव्हाण। एवढ्या गर्दीमध्ये तर फोटो नीट निघाले नाही, परंतु साईबाबांचं अत्यंत मन भरून दर्शन झालं। तुम्ही बघू शकता साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आहे, जिला बघून वाटतं की बघतच राहावं। मग आपल्या लाडूसाठी लाडू आणि खेळणं घेतलं। हे बघा साईबाबांच्या मेन मूर्तीचं दर्शन। हे सगळं झालं की आम्ही निघतो आमच्या घरच्या वाटेला। बोला ओम साईराम। जाता जाता शिर्डीच्या बाहेर तुम्हाला साईबाबांच्या या सुंदर मूर्तीचं दर्शन घेता येईल। हे सगळं झालं की आमचा पोटोबा म्हणत होता, बस करा मालक, आता काहीतरी खायला द्या। मग आमचे उपाशी वाघ कांदा लिंबू आले, ते पण खायला सुरुवात करून दिले। जेवढ्या जोरात भूक लागली होती तेवढंच भारी जेवण पण झालं। मग सगळ्यांकडून कॉन्ट्री केलं आणि उरलेले पैसे मी स्वतः टाकून बिल भरले। आम्ही ज्या ठिकाणी जेवण केलं त्या ठिकाणी शोपची बॉटल संपणार नाही असं अजिबात होणार नाही। ही आहेत हॉटेल डिसेंट शुद्ध शाकाहारी, ज्या ठिकाणी मिळतं 1 नंबर क्वालिटीचं जेवण। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये ओम साईराम लिहा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या लाडक्या रामूला फॉलो करून घ्या। बोला ओम साईराम।